मंदिर तुमची गो बुरपाटला काय पुरा अरे बिचारा मी सोडले दोन होती एकदम इथे अडकलेला परत जा काउंट टाका सापा काय परत आणि जाळं बघू शकता तुम्ही. आताच येथे एक धामण साप रेस्क्यू केला आम्ही आणि दुसरा साप इथे दिसला आहे बघा. एक साप बिनविषारी पूर्णपणे विषारी साप म्हणजे नाग आहे हा बघा. बाजूकच कुरली आहे ती बघ इकडं मोठं खेकडं. तोंडाकडे फास लागला तर बघू शकता पूर्णपणे इंजेक्ट झाला आहे हा नाग. एका सापाला रेस्क्यू करण्यासाठी हा दुसरा निघाला. सुदर्शन काहीतरी शेपटेक तरी झालं त्याचा. वाटत नाही तुझ्याकडे सुद्धा त्याला घेऊन जाऊ काय मग आता डबल काम होतं ना सुट्टा काय तू कुठे अडकला माहिती माहिती खाली कसा सुदर्शन घेऊन जा तुला तो जाऊन पडा थैनच गेले असते तर बिचार व्हायच राहून असतो रे. नशीब माझा आधी काठी काठी जरा सेफ्टी रिस्क काय करू काय कारण विषारी आहे. तर मग कशी बघडलो तो बी विषारी रिस्क नव्हता काय एका वाईच उडून घेऊन जा कशी घेतो घेऊन कट कर तोंडाकडं डायरेक्ट आधी थांबता आधी इकडनं कर डोक्यावाची बघ हा इथनं आधी कट कर मग समजला ते हो आहे चौकाचा. एक मिनिट थांब कशी बाजू लांब लांब सुटा भेटत नक्की बघ डोक्याच्या पूर्ण हे तू बाजू करू सावकाश डोळा लागा सावकाश छोटी घेणार
हात घालू नको कंचनच काम करा. अरे कीड काय लागली आहे त्याच्या तोंडाकडे? कीड आहे ना काहीतरी खाल्लेलं आहे त्याच्यात ह्याच्यात हात. काठीने दपकट व्यवस्थित दपकून म्हणतो माका 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 तर ह्या दिवसात नव्हतं पाचशे दिसलेलं मी काय तर आमका माहित नव्हतं तुम्ही सांगितलं त्याची ताकदच रोवली नाही तो फना पण करत नाही. असं धरशी तोंडाचं काढू वाढचं असं धरशी असं नाही दादा तसं नाही मी म्हणणं डोक्यात धर दाबून मी साईडचं कापून टाक. अरे यार त्याच्या आतमध्ये तोंडात अडकला. अरे माझ्या ह्याच्या खाल्यांना त्याच्यावर कट कर नाही का घेऊन जाते मी असं घरून डबा ना सावका सावका तोंडात लागता समजत नाही काय सावका सावका त्याच्या नाही हा काप 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 हा नक्की काप जीव नाही. बस बस आणि डबा थांब डबा डबा नाही तर घेऊन जाते इथे टाइम डॉक्टरकडे नको बरं येतं ना थोडासा आहे त्यांना तोंडाकडे जर असं काढलेलं तर बरं होतं असं वाटतं. डॉक्टरकडे घेऊन जाते नंतर ते नेहमी पण ते तोंड उघडं तोंडात नाही तोंडात आतमध्ये अडकला. दातातलं काढू शकत नाही मला घाण त्याचं देवडाचं ठीक आहे. खाली घेतलं खानसं बाबा फुसफुस करू नको तू तोंड पूर्ण फाटला. निघलं नसतं मारून गेला असतोस तुझ्या तुझं लक्ष पडलं. येऊन मी जाताना म्हटलं असं काय दिसतं ते पूर्वी आधी वाटलं मग आता गेल्यात मग शांत रवलेलो एका त्या दिवशी दिसलो ना तो ह्योच तो सांगता नाही असं आडवं गेलो तर काय येसल्यान आणून लावले नाही काढता पहिला काही करू नको रे तुमचे खेळताच तुम्ही एखाद्या येऊन जाता. तसं तुम्ही कधी गेलात बॉल बी अडकला तू चावलं गेलो तू काय करताला अजून खेळ जाळ लावल्यापासून 2 किती अडकले असतील त्याच्यात पक्षी बिक्षी येसल्या किती सोडलो आम्ही सांग मग येसल्या विचार येसल्याने आम्ही 2 सोडलो ना त्या दिवशी ते एक कावळ्यावर काय ते होल मारू घ्या हे मारू है ना नको बारके वरतून म्हणायचं बुट मध्ये नाही एवढं मध्ये झाड असलं चल खळत चल खळत चल ह्या करतो गरम करून मारूया कैची असेल तर कैची असेल तर थयच हे कापते नंतर ते ठेव अरे काही नाही रे तर कापून पार्टी मागे जावा सुदर्शन काय म्हणतो सुदर्शन कदम ब्लॉग्स टाकाय कदम सगळे टाकताय कुठले खेकडे
उचललाच रे पाऊस येता बरे अरे भिजतलास तर मित्रांनो जो आता जो साप रेस्क्यू केला नाग साप त्याला वनरक्षकांच्या हाती दिला म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट ते त्याला घेऊन गेले ते त्याच्यावर इलाज करतील आणि नैसर्गिक दिवसात सोडतील. त्याला जरा सोडण्यास वेळ झाला कारण त्यांची वाट बघत होतो तरी पण ते आले लवकर आणि घेऊन गेलेत. तर माझ्यासोबत माझा मित्र होता निलेश बोबाटे त्यांनी मला मदत केली. तर मित्रांनो असेच व्हिडिओ येत राहतील असेच कंटेंट तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमचे काय सजेशन असतील ते कमेंट करून नक्की सांगा. तर मित्र भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या सापासोबत. तोपर्यंत बाय बाय.